नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण शहा, उमाबाई श्राविका विद्यालय सोलापूर. इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी बुद्धिमत्ता चाचणी. चला तर आपण हा पुढचा प्रश्न घेऊया. माहेराची प्रेमळ माती, त्या मातीतून पिकते प्रीती. कणसावरची माणिक मोती, तिथे भिरभिरे स्मृती पाखरू. वरील ओळींमध्ये र, म आणि त ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत? म्हणजे यामध्ये आपल्याला र, म आणि त हे किती वेळा आलेले आहेत हे आपल्याला फक्त मोजायचे आहेत. आता त्याच्यामध्ये र पहिल्यांदा मोजूया आपण. आता बघा इथं एक र दिसतं, दुसरं र कुठं आहे, दुसरं र इथं आहे 2, तिसरा इथे आहे, इथे एक आहे 4 झाले आणि इथे एक आहे 5. म्हणजे र ची संख्या किती आली? 5. आता म किती संख्या मोजू आपण? म अक्षर आलेली संख्या मोजूया. इथे एक आहे बघा, 1 2 3 4 4 झाली, ते 5 6 झाली. म्हणजे इथं 6 संख्या येते. म जोडाक्षर नाही घ्यायची बरं का, फक्त अक्षर म आलेली अक्षरं घेतली आपण, 6 आली. आता त अक्षर किती वेळा आली बघूया आपण. तर इथे एक आली, हे नाही घ्यायचं जोडाक्षर असलेलं. त आलेली, ती, तू चालतं. 1 2 3 4 5 6 7 आणि इथे एक 8. म्हणजे त अक्षर आलेली 8 ही संख्या आहे. म्हणून आता इथं कोणता क्रम आहे बघा, 5 6 8 आलेलं कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. चला तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. इथं काही अक्षरं दिलेली आहेत तुम्हाला. या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल? आता यासाठी आपल्याला शब्दसंग्रह माहीत असणे आवश्यक असतं. या दिलेल्या अक्षरांमधून आपल्याला एक योग्य परिपूर्ण असा शब्द बनवायचा आहे. आता बघा इथं दुग्ध, शर्करा, योग हे अक्षर दिसतं. दुग्ध, शर्करा, योग हे अर्थपूर्ण शब्द बनलेले यापासून. आता अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील मधल्या अक्षर कोणते बघा, इथं 1 2 3 4 5 6 7. आता याच्यामध्ये इकडचे 3 सोडले आणि इकडे 3 सोडले तर मधलं अक्षर कोणतं येणार आहे? क. या मधल्या अक्षराच्या उजवीकडील म्हणलेलं, उजवीकडे बाजू कोणती असणार आहे? पहिलं 1, हे दुसरं यो असणार आहे. म्हणजे उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येणार आहे मग? यो. पर्याय क्रमांक 2. तर पुढचा प्रश्न आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. इथे एक उद्गारवाचक चिन्ह आहे. या ओळीतील उद्गार चिन्हापासून 6व्या शब्दाच्या उजवीकडील तिसरा शब्द कोणता असं म्हणलेलं आहे. आता बघा इथं काय म्हणलंय, उद्गार चिन्हापासून 6वा शब्द. उद्गार चिन्हापासून जर आपण मोजलं 6वा शब्द कोणता येणार आहे ते मोजूया. उद्गार चिन्हापासून म्हणजे इथून सुरुवात करायची. 1 2 3 4 5 आणि 6. आता 6वा शब्द कोणता आलेला आहे? वसा. तर याच्या उजवीकडील तिसरा शब्द म्हणलेला आहे. आता वसा याच्या उजवीकडील तिसरा शब्द कोणता आहे? 1 2 आणि हे 3. म्हणजे हा उजवीकडील तिसरा शब्द आहे. म्हणून हा या पर्याय क्रमांकावर आपण टिक करूया. चला आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. या ओळींमध्ये किती अक्षरे आकारांत आहेत? आता त्याच्यामध्ये आ या स्वराने
जे जे अक्षर चे शेवट होते, स्वराने शेवट होते, त्याला आपण अकारांत अक्षर असे म्हणतो. आता इथं बघा ज्ञा, ना, व्या, गा, चा, भा, ला, ना, चा, जा, भा असे या ओळीमध्ये किती अक्षरे अकारांत आहेत म्हणलेले आहे. हे अक्षरे अकारांत असणार आहेत म्हणजे त्यांचा शब्द शेवट आ या स्वराने होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. मोजताना आपण व्यवस्थित जर मोजलं तर आपल्याला 11 अक्षरे इथे दिसून येतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा पर्याय उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण आता. वर्गात गटकार्य करताना गटप्रमुखाने काही सूचनासाठी अक्षरे वापरली आहेत. जसे ल म्हटले की वाचा, म म्हटले की लिहा आणि व म्हटले की मनन करा. याप्रमाणे पुढील सूचना दिल्यास मनन करण्याची सूचना किती वेळा दिली गेलेली आहे. आता मनन हे कोणासाठी वापरले आपण? व म्हणले की मनन करा. आता ही सूचना किती वेळा दिली गेलेली आहे तर बघा 1 2 3 4 5 म्हणजे 5 वेळेला आपल्याला ही सूचना दिलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण आता. तसच्या तसं गाण्यासाठी मला जवळजवळ 8 दिवस लागले. या वाक्यात किती अकारांत अक्षरे आहेत? अकारांत म्हणजे ज्या शब्दाचं शेवट अ या स्वराने होते त्याला आपण अकारांत अक्षर असे म्हणतो. आता इथं त म्हणजे शेवट होतो 1. स अ न शेवट झालेलं आहे बघा. स हे सगळे आने शेवट होणार आहेत. म एक आहे बघा इथं. ला म्हणजे आन शेवट झालेलं आहे, हे नाही घ्यायचं. ज व ळ ज व ळ आ नाही घ्यायचं. ठ अन शेवट झालेलं आहे. व स ग म्हणजे ज्या शब्दांचे अकारांत म्हणजे अ या स्वराने शेवट झालेले असे आपण अक्षरं लिहायचे. किती आले आता हे मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 15 अ या स्वराने शेवट होणारे अक्षरं आपल्याला ह्या वाक्यात आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4.